तळलेला कांदा, टोमॅटो प्युरी, चिरलेला कांदा, काजू, साजूक तूप, दही, मटार, बेसन, ओला काजू, खडा मसाला, गरम मसाला, धन्याची पावडर, जिऱ्याची पावडर, हळद, मीठ, तिखट, जिरे, त्याच्यानंतर केशर, पुदिना चिरलेला आणि कोथिंबीर, नारळाचं दूध. बर. आणि इकडे बाजूला काजू सुद्धा आहेत. हो, हे काजू आपल्याला वरती गार्निशिंगसाठी. मस्त. बिर्याणीसाठी लागणारं सगळं साहित्य तयार आहे. आता साहित्यामध्ये बिर्याणीमध्ये तांदूळ आम्हाला दिसलेले नाही आहेत, पण तुम्हाला माहिती आहे की या कार्यक्रमात नेहमी आपण वापरतो इंडिया गेट फेस रोजाना बासमती राईस. मला माहिती आहे की हा तांदूळ तुम्ही वापरत असाल, कारण 10 पैकी 9 महिला या तांदळाला प्राधान्य देतात. त्याची कारणं अशी आहेत की याचा प्रत्येक दाणा दाणा आहे मोठा. शिजवल्यानंतर हा छान फ्लफी होतो, फुगतो, चांगला शिजतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉन स्टिकी आहे. फार तेल खात किंवा पीत नाही, त्यामुळे अन्न होतं पौष्टिक. आजच घरी घेऊन या इंडिया गेट फेस रोजाना बासमती राईस आणि द्या तुमच्या कुटुंबाला पौष्टिक अन्न. आपण हा राईस वापरूया आणि स्वयंपाकाला सुरुवात करूया. किती लागणार आहे तांदूळ? बस. तांदूळ आपण घेतलेला आहे. काय करूया पहिल्यांदा, पण त्याआधी एक आपलं साहित्यामध्ये हो, ही आलं लसूण मिरची पेस्ट आहे. हा, ठीक आहे, ती सुद्धा आपण वापरतोय. आता काय करूया पहिल्यांदा, तांदूळ थोडं पाणी घालून भिजवून ठेवूया एक 10 मिनिटं. बर. पुरे? हो, बस. तांदूळ शांतपणे भिजेपर्यंत आपण करूया पुढची कृती. एका बाजूला ग्रेव्ही तयार करू, त्याआधी हे थोडं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. बर. ते करून ठेवून ग्रेव्ही करायला सुरुवात. ओके, चमचा देतो. फणस काय शिजवून घेतलंय का? फणस शिजवून घेतलेला आहे. अच्छा. मध्ये थोडी हळद, साधारण अर्धा चमचा वगैरे करू. 1-2 चमचे लाल तिखट, त्यानंतर धन्याची पावडर, जिऱ्याची पावडर 1 चमचा, आणि थोडासा गरम मसाला, आणि ह्याला बाइंडिंगसाठी चण्यात बेसन 1-2 चमचे, आणि मीठ चवीनुसार. त्याच्यात काही पाणी वगैरे घालायचं? थोडंसं तेल. ओ अच्छा, घालू मग? हो. फणस बिर्याणीसाठी लागणारं हे जे शिजवलेलं फणस आहे ते आपल्याला छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यात आपण मसाले घातलेले आहेत, तेल आणि मसाले असं मिश्रण करून आपण ते मॅरिनेट करून घेतोय. किती वेळ लागेल? एक साधारण 15 मिनिटं मॅरिनेट केलं. ठीक आहे. खूप. मग आपण आता त्याला जरा हो पलीकडे ठेवूया. हो. आणि पुढे काय ग्रेव्ही करायची आहे म्हणालात ना? हो. काय घालायचं याच्यात? तेल. किती लागणार सांगा. बस. तेल गरम होईपर्यंत मला सांगा, तुमचं लव्ह मॅरेज आहे म्हणे असं मी ऐकलंय. हो. त्याची एक छानशी गोष्ट आहे असंही मी ऐकलंय. काय त्या लग्नाची गोष्ट आहे जरा सांगा की. ॲक्च्युली मी नाट्याला, माझे मूळ गाव नाटेच आहे. तिथे गणेश बरेच वेळेला यायचे, किंवा घरी आमच्याकडे छोटी मोठी कामं असतील, समजा नारळ काढायचे किंवा आंबे काही काढायचे असतील, तर त्यावेळेला पण ते मदतीसाठी वगैरे येत होते. त्यावेळेला त्यांनी मला एकदा घरी नारळ काढायचे होते, तर माझ्या आजोबांनी त्यांना विचारलं होतं गणेशना की तुम्ही येशील का जरा आंबे मदतीला आम्हाला जरा. नारळ काढायला. म्हणाला हो येईन ना म्हणे काढायला. आणि मग तो त्याच्या एका आत्ते भावाला घेऊन आला होता, आणि त्याला त्याने सांगितलं होतं की मी सांगेपर्यंत तू नारळ झाडावरून खाली उतरायचं नाही, तिथे वरतीच थांबून राहायचं नारळाच्या झाडावर. क्या बात है. आत्ते भाऊ चांगला धाकातला होता. तर त्यामुळे तो वरती थांबला. मग त्यांनी म्हणजे असं घुमून फिरून विचारलं, पण मला काही तेव्हा एवढं लक्षात नव्हतं आलं. अच्छा. त्याला तुम्ही लग्न होईपर्यंत झाडावरच बसवलं काय? नाही ना. नंतर बराच वेळ झाला म्हटल्यावर तो खाली आला उतरून, पण मी काही उत्तर दिलं नव्हतं त्यावेळेला. मग
नंतर आम्ही घरी त्यांच्याकडे संध्याकाळी काहीतरी एक थांबा कार्यक्रम. एक मिनिट, मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की यांच्या मिस्टरांचा आत्तेभाऊ झाडावर जोपर्यंत बसला होता तोपर्यंत आपण या कढईमध्ये मसाले घातलेत. काय काय घातलेत? ह्याच्यामध्ये हळद, तिखट, त्याच्यानंतर कांदा, त्याच्यात मिरचीची आलं पेस्ट. लसूण मिरचीची पेस्ट, आणि आता आपण त्याच्यात घालतोय टोमॅटोची प्युरी. हां, आता मला सांगा, ही प्युरी मी ढवळतो. संध्याकाळी काही कार्यक्रम होता तेव्हा त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो, तेव्हा त्यांनी परत विचारलं. घुमून फिरून? नाही, तेव्हा थेट विचारलं. अच्छा. तेव्हा मी सांगितलं की आत्ता काही मला म्हणजे ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, आपण नंतर बघू, आता आपण शिक्षण आणि करिअर ह्याच्याकडे लक्ष देऊ पहिलं, मग बघू. त्यानंतर अशा मध्ये मध्ये भेट होतच राहिल्या नारळ काढायला. आणि मग त्या भेटीगाठी झाल्यानंतर मग मी त्यांना हो सांगितलं. वा 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 वा. आता आपण त्याच्यात थोडे मटार घालून घेऊ. बरं, मटार वापरलेले नाही, कच्चेच आहेत ना? हो, पण ते ह्याच्यामध्ये वाफून जातील. ठीक आहे. आणि हा ओला काजू असं थोडं आपण आता नारळाचं दूध घालून घेऊ. साधारण एक वाटीभर आणि काय? बिर्याणी मसाला. सगळा घातला? हो, लागेल तेवढा. चला, ग्रेव्ही आता तयार होते आहे. आता पुढे काय करायचंय? ह्याच्यात आता फणस घालून घ्यायचंय. जे आपण मगाशी मॅरिनेट करत ठेवले होते ते फणस आता आपण घालूया. आणि तांदूळ आहे तो आपला भिजला आता छान. हां, तर तो शिजत ठेवू. ठीक आहे. बरं, आता आम्ही कसं आहे, वेळेची बचत कायम करत असतो, कारण तुमच्याही भुकेची वेळ आहे. त्यामुळे आम्हाला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल की आम्ही तांदूळ तुमच्यासमोर भिजत घातला, पण त्याआधी आम्ही इंडिया गेट फेस्ट रोजाना बासमती राईस शिजवून सुद्धा ठेवलेला आहे. तो घ्या बरं जरा वरदा मॅडम. त्याच्यामुळे कसं आपला बिर्याणी करायचा वेळ वाचेल. हो, शिजवून घेताना हा 80% शिजवून घ्यायचा आहे. आणि या ग्रेव्हीमध्ये साजूक तूप. वा, ओके, हे झालं. आता आपली ग्रेव्ही तयार आहे, शिजवलेला भात तयार आहे. मला वाटतं आता फक्त लेअरिंग Layering. राहिले. फॅन्टास्टिक. फणस बिर्याणी वरदा मॅडम आपल्यासाठी करतायत. ग्रेव्ही तयार आहे, भात तयार आहे. आता वळूया लेअरिंगच्या कृतीकडे. हम कर रहे है फणस बिर्याणी, आणि त्याच्यासाठी लागणारा हा भात तयार आहे आणि ही फणसाची ग्रेव्ही पण तयार आहे. Yes. क्या बात है. चला वरदा मॅडम, भूक लागली, आता चट चट करा बाबा. आता ह्याच्यामध्ये दही जर आपण आधी घालून घेतलं असतं तर ते फाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते काढून घेतल्यानंतर त्याच्यात दह्यामध्ये थोडंसं हळद, तिखट, चिमूटभर मीठ अच्छा, असं घालून घेऊन त्याच्यामध्ये. मला असं का वाटतंय की एक संकट आत्ता ओढवणार आहे इथे. बघा, मला ना बरोबर कळतं संकट ओढवणार आहे. काय काय चुबस मी नाही वाचणार चुकता. चला. Yes. अच्छा, मसाला दही आपण त्या फणसाच्या ग्रेव्हीमध्ये घालतोय. ते एकदा मिक्स करून घ्यायचं. आता राहिलेलं आहे फक्त लेअरिंग. फणसाच्या बिर्याणीचं फक्त लेअरिंग राहिलेलं आहे, त्यामुळे फार वाट तुम्हाला बघायला लागणार नाहीये. अप्रतिम, क्या बात है. ताबडतोब आपण आता हे ठेवूया काजू गॅसवरती. असेच टाकू का? हो, टाका ना. घरच्या घरी एक छानशी बिर्याणी तुम्ही तयार करू शकता फणसाचा वापर करून. जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल पण तुम्हाला जवळजवळ नॉनव्हेजच्या जाणारी रेसिपी हवी असेल तर फणस बिर्याणी इज द बेस्ट ऑप्शन. मंडळी, वाट कसली बघताय? पटकन लिहून घ्या कृती आणि साहित्य.